मित्रांनो, आपल्याला अनेक प्रकारची अनेक लोक भेटत असतात. त्यातली काही चांगली असतात, काही आतल्या गाठीची असतात, नकली खोटारडी असतात, बनावटी असतात. जी लोक आतल्या गाठीची असतात ना, ते आपल्याला हे दाखवत असतात आपण किती चांगले आहोत, आपल्याला त्या व्यक्तीची किती काळजी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न असतो. पण अशा लोकांच्या आतमधून काहीतरी वेगळंच असतं. या लोकांना थोडं ओळखणं कठीण जातं आपल्याला. मग ह्या लोकांना हँडल कसं करायचं? या लोकांना ओळखायचं तरी कसं? मग या व्हिडिओमधून आपण हे पाहणार आहोत की या लोकांना आपण ओळखायचं कसं, हँडल कसं करायचं. पहिला मुद्दा आहे कामापुरता मामा. अनेक प्रकारची लोक, त्यातली काही लोक आपल्याला कामापुरता मामा करण्याचा प्रयत्न करत असतात. जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे त्या लोकांचं, तोपर्यंत तुम्हाला आदर देतील, तुमची काळजी आहे हे दाखवतील आणि तुम्हाला सारखं सारखं तुमच्या विचारपूस करून तुम्हाला कॉल करतील, तुमची विचारपूस करत राहतील आणि त्यावेळेला तुमचं मध्येच कामाचं काढून तुमच्याकडून काम करून घेतील. जोपर्यंत तुमच्याकडे त्याचं काम आहे ना, तोपर्यंत तुम्हाला कॉल करायचं बंद करणार, तुमची विचारपूस करतच राहणार. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचं काम करून द्याल, त्या दुसऱ्या क्षणापासून तो तुम्हाला विसरून जाईल. एक उदाहरण देते. एखाद्या मित्राला तो तुमच्याकडून पैसे हवे असतील, सारखे कॉल करत राहणार आणि तुम्ही ते पैसे देण्यासाठी त्याची विचारपूस करत राहणार, त्याच्या घरच्यांना विचारणार, त्याची तब्येत विचारणार आणि त्याच्याकडे पैसे मागणार. आणि एकदा का तुम्ही त्यांना पैसे दिलात ना, अशी लोक गायबच होऊन जातात. नंबर 2, नीट ऐकून न घेणारी लोक. अशी काही लोक असतात जी तुमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. मग अशी लोक तुमचं ऐकून न घेता तुम्हाला प्रश्न करतील आणि त्यानंतर ही लोक तुमचं ज्यावेळेला तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्याल ना, तेव्हा ती लोक मोबाईलमध्ये किंवा इकडे तिकडे बघत राहतील, तुमच्याकडे लक्ष देणार, तुम्हाला इग्नोर करणार. अशी लोक, अशा लोकांपासून थोडंसं सावध राहा. अशी लोक तुमचा घात कधी करतील सांगता सुद्धा येत नाही. आणि जी चांगली लोक असतात ना, ते तुमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतील, नीट ऐकून घेतील आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. नंबर 3, अतिउत्साहीपणा. काही लोक तुम्हाला भेटल्यावर अतिउत्साही असतात आणि ही अशी एक खूण आहे ज्याच्यामुळे तुम्ही खोट्या लोकांना ओळखू शकता. आणि उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक असा मित्र आहे की खूप वर्षानंतर आपल्याला भेटतो आणि हा मित्राशी आपला काही वर्षांचा, काही महिन्यांचा सुद्धा आपल्याला संपर्क नसतो आणि हा मित्र आपल्याला अचानक भेटल्यानंतर आपल्याला पाहून उत्साही होतो, मिठी मारायला लागतो आणि थोडा वेळ गेल्यानंतर हे समजतं की हे सगळं खोटं आहे. आणि अशी लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही फोनच करत नाही, आमची विचारपूस करत नाही, आम्हाला भेटतच नाही. या लोकांना तुम्हाला कमी लेखायचं असतं आणि कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ती लोक अशी बोलत असतात. नंबर 4, छुप्या पद्धतीने अपमान करणारी लोक. अशी काही लोक असतात की छुप्या पद्धतीने आपला अपमान करतात. आपल्याशी चांगलं बोलत बोलत असताना शेवटी अचानक असं काहीतरी बोलून जातात आणि आपला अपमान होऊन जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही जर एखादं घड्याळ घेतला आणि तो घड्याळ बघितल्यानंतर म्हणणार, हे किती छान आहे घड्याळ, मस्त आहे रे, कुठून घेतलास? उत्साहाच्या भरात तुम्ही सांगणार की या अमुक अमुक दुकानातनं घेतला. मग तो म्हणणार, अरे त्या दुकानात ते मी परवाच गेलो होतो आणि त्या दुकानातनं खूप स्वस्त घड्याळ मिळतात, त्याच्यानंतर ती बनावटी सुद्धा असतात, नकली वगैरे बनवले असतात. आणि या गोष्टी बोलल्यामुळे तुम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं आणि याच्यामुळेच तुम्हाला खूप वाईट वाटतं. म्हणजेच काय, छुप्या पद्धतीने अपमान करणं. नंबर 5, सतत स्वतःबद्दल बोलणं. एखाद्या नकली माणसाची खूण म्हणजे सतत स्वतःबद्दल बोलणं. ही अशी लोक असतात ना, ती स्वतःबद्दल सतत बोलत राहतात. मी आत्ताच असं केलं, माझ्याकडे अशी अशी अमुक गोष्ट आहे, असं स्वतःबद्दल बढायका मारतात. पण प्रामाणिक माणसाचा प्रामाणिकपणा हा त्याच्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसून येतो. नंबर 6, दुसऱ्यांच्या दुःखात आनंद शोधणारी लोक. काही लोक अशी असतात की दुसऱ्यांचं दुःख झालं की त्यांना खूप आवडतं, ती सतत दुसऱ्यांच्या दुःखाबद्दलच बोलत राहणार. अशी लोक हे दाखवून देत असतात की दुसऱ्यांबद्दल मला किती सहानुभूती आहे. आणि अशी लोक एखाद्या व्यक्तीच्या मदतीने दुसऱ्यांच्या दुःखाचा विषय काढतात. असं नसतं, तसं नसतं, असं दुसऱ्यांच्या दुःखांबद्दल बोलायला आवडतं आणि ही लोक दुसऱ्यांच्या दुःखांबद्दलच बोलत राहतात. त्यांना दुसरा विषयच नसतो. मग मित्रांनो, अशा लोकांपासून आपण थोडं 4 हात लांब राहिलेलं बरं असतं. अशा लोकांपासून आपण थोडं सावध राहिलं पाहिजे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.